हत्तीने घातलेला धुमाकूळ, शेतकऱ्यांची नासधूस आणि शेवटी एक माणूस मारला गेला. ही कथा फक्त चित्रपटातच छान वाटते, परंतु सिंधुदुर्गमधील ओंकार नावाच्या हत्तीने ही घटना वास्तविक स्वरूपात घडवून आणली आहे. आणि आता त्याला पकडण्यासाठी हत्तीच येणार आहेत. पण ते कसे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. ओंकार एक निमवयस्क हत्ती, पण टस्टर म्हणजेच दांडे असलेला हत्ती. त्याचे दात मोठे, ताकद जबरदस्त आणि स्वभाव अगदी बेफाम. काही दिवसापूर्वी तो आपल्या कळपापासून वेगळा झाला आणि आता दोंडामार्ग तालुक्यात शेतकऱ्यांची शेतं उद्ध्वस्त करतोय. पण 8 एप्रिलला त्याने एक वेगळे पाऊल टाकले. मोर्ले गावच्या लक्ष्मण गवस या शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला. त्या शेतकऱ्याचा हात मोडला, छातीवर पाय ठेवला आणि त्याचा मृत्यू देखील या घटनेमध्ये झाला. या घटनेने गावकऱ्यांचा राग आणि भीती उफाळून आली. हत्ती पकडला जाईपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी त्यांनी धमकी दिली. शेवटी वन विभागाने 25 लाखांची मदत आणि ओंकारला पकडू असे लेखी आश्वासन दिले. पण प्रश्न आहे, हा धुमाकूळ घालणारा हत्ती पकडणार कोण? उत्तर आहे कुमकी हत्ती. होय, अगदी बरोबर ऐकले आपण. कुमकी म्हणजे हत्तीला पकडणारे हत्ती. हे सुद्धा रानटी, उन्मादी हत्तीच असतात, पण त्यांना 3 वर्ष ट्रेनिंग दिलेली असते. प्रथम त्यांना लाकडी पिंजऱ्यात शांत केलं जातं. नंतर माहूत म्हणजेच हत्तीपाल त्यांना गुळ ऊस देऊन फित करतो. त्यांना शिकवलं जातं चेन हँडल करणं, तर हत्तींना घाबरवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला वेढा घालून पकडणे. कर्नाटकमधील कुमकी हत्ती सिंधुदुर्गात येतील, ओंकारला ट्रॅक करतील, मग 3 हत्ती त्याला मधोमध अडवतील. एक पुढे, एक मागे आणि एक बाजूला. चेनने बांधून त्याला नियंत्रित केलं जाईल. 2015 मध्ये अशाच पद्धतीने 3 हत्ती पकडले होते, पण त्यातील 2 मरण पावले. म्हणूनच पर्यावरणवादी याला विरोध करतात. हत्तींना जबरदस्तीने पकडणे नैतिक नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पण आता प्रश्न येतो, हत्ती माणसाच्या अधिवासात आला की माणूस हत्तीच्या जंगलात घुसला? शेतकरी म्हणतात आमच्या जीवाला धोका आहे, तर प्राणीप्रेमी म्हणतात हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहू द्या. तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्की कळवा. ओंकारची कहाणी इथे संपत नाही. 30 जून 2025 पर्यंत वन विभागाला त्याला पकडायचं आहे. पण हे शक्य होईल का हे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही ह्या मोहिमेचं लाईव्ह कव्हरेज करणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.